नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी तुमची लाडकी कोकण कन्या। तुम्हाला मी माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं ना की माझा नेक्स्ट ब्लॉग बघा, तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तर फायनली तो ब्लॉग येतोय। हा ब्लॉग काय आहे हे तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला माझा हा पूर्ण ब्लॉग बघावा लागेल, नाही तर तुम्हाला समजणार नाही की हा ब्लॉग नेमका काय आहे। मी एवढंच सांगेन की मी चालली आहे गावी आणि तुम्हाला माझं यूट्यूब चॅनल नाव बघूनच समजलं असेल की मी आहे कोकणी। तर मी चालली आहे उद्या गावी। हा इंट्रो ब्लॉग आधी शूट करते। आम्ही सकाळी लवकर उठणार आहे, तर घाई गडबड असेल म्हणून मला इंट्रो व्हिडिओ शूट करायला भेटणार नाही। एंड पर्यंत ब्लॉग बघा, खूप मजा येणार आहे। मी पहिल्यांदा गावचा ब्लॉग बनवते आणि मी खूप एक्साइटेड आहे, कारण मी सगळ्यांना भेटवणार। खूप मस्त वाटणार आहे। चला आपण जाऊ, आपण बघू की पुढे काय काय होणार आहे। उद्या आम्हाला उठायचं 4 वाजता सकाळी आणि 5ची आमची ट्रेन आहे। तर बघू, तोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आधी सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बेल आयकॉन ऑन करा। तर चला तर मग जाऊया गावाला। तर आम्ही इथे ऑटोमध्ये बसलेलो, कारण आमची ट्रेन दिव्यावरून होती। सो आम्ही बसलेलो ट्रेनमध्ये। बघ आमची गाडी, सगळे सिग्नलसाठी थांबलेले। रोह आलाय, रोहे। आता आम्हाला 12:30 तरी वाजतील जायला। नाही तर आम्हाला मावशी भेटली आहे अर्ध्या रस्त्यात। कसं वाटतं तुम्हाला गावाला जाताना? मला पण जरा बरं वाटलं। अचानकच आली आदिती आणि माझी बहीण, आणि मी त्यांच्यासाठी समोसे घेऊन गेली होती। गरम गरम समोसे, आणि मला समोसे भेटले म्हणून त्यांना रील्स काढतात आणि सगळे यांना बघतात। आम्ही गरम गरम समोसे दिले त्यांना वाटलं थंडी असतील, पण खाल्ल्यावर त्यांना खूप मस्त वाटले। आम्ही जरा थांबलोय, गाडी थांबली म्हणून। बघा गाडी खाली कसे फोटो सेक्शन चालू आहे इकडे। जिथे जा तिथे फोटो काढायचा असतो। विनेरी स्टेशन आलेलं आहे, त्याच्यामुळे सर्व गाव आहे। हे आता रील्स काढायला उभे आहेत इकडे, ते बोलत होते। रील्स काढायला उभी आहे आदिती मोरे, माझी मुलगी आहे। त्याच्यामुळे आज ते मला थांबून बोललेत की मला रील्स काढायचं, मला मी त्यांचे रील्स काढते। बघा चाललंच आहे त्यांचं, समोसा काय काकडी काय चालूच आहे। जोपर्यंत आमचं स्टॉप येत नाही तोपर्यंत इकडे काका बसलेले आहेत आणि ते काका बसले तिकडे बघा। तुम्ही चिपळूणला आलात आणि तुम्ही चिपळूणचा वडापाव नाही खाल्लात तर मग तुमचं काहीच उपयोग नाही चिपळूणला येऊन, कारण खूप टेस्टी लागतो चिपळूणचा वडापाव। तुम्ही नक्की ट्राय करा। आम्ही पोहोचलोय चिपळूणला। चिपळूण आला म्हणजे जवळ आलो आम्ही आमच्या। तर आपण डायरेक्ट भेटू आता संगमेश्वरला। चला तर आम्ही पोहोचलेलो आहोत गावी। खूप जास्त लेट झालं। आम्ही सकाळी 6 वाजता बसलेलो आणि आता वाजले 3। मरणाचं ऊन आहे। आपल्या मुंबईतलं तर खूप बेस्ट आहे मला तर वाटतं। गरमी इथली माणूस करपून जाईल उन्हामध्ये। आधीच आपण करपलेलो आहे आणि आता करपून जाऊ। आपण भेटू घरी गेल्यावर। पाहिजे बंडे आलाय। काय गा बंडे काय इकडे काय बोललं मी म्हणलं खाली कुठं तुम्हाला कोण म्हटलं? कधी आली? मागाशी आली, दुपारी 3 वाजता नाही आलाय। बरं आहे ना? काम करतोय तो। हा आज बरी आहे ना? आले अशी काय? ऐकाय नाही येत ते काय असलं। मी पोचली होती 3 वाजता। आमची ट्रेन खूप जास्त लेट असल्यामुळे मी खूप थकलेली आणि मला शूट करायला जमत नव्हतं। मला असं बोलता आलं तर मी बोलेन, कारण इथे खूप असं माणसं वगैरे येते आणि मी थोडी ऑकवर्ड फील करते बोलायला। तर ठीक आहे, आपण भेटू पुढे, मी तुम्हाला सगळं दाखवेन। तर आता आम्ही
दुकानात चाललोय. हाय कर. कसं वाटतं आज आपल्याकडे पालखी येणार आहे घरी? खूप उत्साह आहे. उत्साह खूप एका वर्षाने. मी तुम्हाला सांगितलेलं की मी गावाला जाऊन तुम्हाला सांगेल की मी गावी कशाला चालली आहे. तर आमच्या घरी पालखी येणार होती म्हणून आम्ही गावी आलो आहे. तर आम्ही आता दुकानात चाललो आहे. तुम्हाला मी दाखवते आमचं इथलं दुकान कसं. हे बघा आमचं घर, सगळे भावकीतलं घर आहे. ते काकांचं घर आहे आमच्या. हे पूर्ण इथे भाऊ बसले. कपडे धुतेस ते दाखवते. तुझा व्हिडिओ आहे आमच्याकडे मागचा त्या शेतात गेलेला. काय नाहीतर काय सगळं दिसत होतं त्यात. ताईन काढलेला. आज आमच्या घरी येणारे पालखी आणि ॲक्च्युली आमच्या घरातूनच सुरू असते. म्हणजे आधी आमचा मान असतो, मग तिकडून आम्ही आमचं अख्खा वाटारात ती पालखी फिरते. तर आता आम्ही जस्ट रांगोळी काढली आहे आणि तुम्हाला मी दाखवते रांगोळी माझी कशी आहे. ओय तू काय गपचूप व्हिडिओ काढतोस माझा? ए गपचूप व्हिडिओ का काढतोस? इकडे बघ. ओय मी उत्साहात म्हणजे काय म्हणजे आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे पालखी येते. पालखी आल्यानंतर आम्ही त्यांची पूजा करतो वगैरे सर्व एकदम उत्साहात आम्ही साजरी करतोय. आणि दुसरं म्हणजे सकाळपासून आज एकदम जोशामध्ये. आणि याच्यानंतर आता एक छोटंसं भजन होईल. भजन झाल्यानंतर पालखीचं आगमन होईल. आगमन आम्ही जाऊ खाली जिथे ब्राह्मणाकडे आपल्या ब्राह्मण आहेत त्यांच्याकडे आता पालखी तिथे थांबलेली आहे. तर तिथून आमच्या मोठ्या घरात पहिली जाईल, नंतर दुसऱ्या घरात जाईल, नंतर तिथे असे मोऱ्यांच्या घराण्यामध्ये आमचे सर्व गावोगावी पालखी तिकडेच आतमध्येच आहे. आणि असा आमचा आजचा प्रोग्राम आहे. तुला कसं वाटतंय पालखी येते घरात? पालखी येते कसं वाटतं? चांगलं वाटतं. मस्त छान. तयारी झाली की नाही? तयारी झाली. चांगली झाली. आंघोळी काढते जाऊ बाय. तयारी करतात. हे बघा पालखीची तयारी चालली आहे. हे जे घर आहे इकडे सगळ्यात आधी पालखी येणार कारण की हे मोठं घर आहे म्हणून. ही आमची वहिनी. वहिनी काहीतरी बोल. इथे सगळ्यात आधी पहिली पालखी बसते ना? हो. झाली तुझी तयारी? हो झाली ना. अजून थोडं काम बाकी आहे. थोडं काम बाकी आहे. रांगोळी कोणी काढली? येते मी नंतर. अरे शेठ कसे आहेत तुम्ही? चाललंय तुमच्या. तुम्हाला काय वाटतं का घरात देव नाही तुम्ही फिरताय? देवाला आणायला जातो आम्ही. कधी जाणार आहेस? काय नाही करत. आत्ते आत्ते बॅगेत आहे. काय ग काहीतरी बोल. लाचते काय ग व्हिडिओ करता बेवड्यासारखं आम्ही करतो त्याचं. दोघी नंदा लय भारी एक नंबर. आता देव येणार आहेत तर म्हणून त्या माहेर वसून त्या देव घेण्यासाठी आले. आता फोटो सेक्शन चालू झालाय बघा कसे करतात सगळे. काढलाय ना हात ठेवायची पद्धत. आता नंतर वापस काढू पालखी. आता ब्रेक घ्या. तू काय करते? माझा काढते व्हिडिओ काढते. कसे दिसतात सगळे.
आत्या बघा फोटो बिटो काहीच काढत नाही. कोण ती मग जावयाची कचरा काढते. कसं वाटतंय तुला हा तिथून दीपू वैतागली काय सांग ना तुला आचते का इकडे बघ बोल टाकणार नाही असं बोलत नाही. तुम्ही बघू शकता मला घाम सुटलाय. मी एवढं पूर्ण चढून आली आहे. इथे होता आमच्या सगळ्यात मोठ्या काकांचा वाढदिवस आणि आम्ही अशा प्रकारे खूप एकत्र येऊन त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला होता. पालखीनंतर आम्ही आलेलो आईच्या गावी आणि आमच्या इथे पालखीनंतर आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो. सो आम्ही इथून घेतले होते कोंबडी आणि आम्ही ते स्वतः घरी आणून कापून मग ते खाणार होतो. आता आम्ही कोंबडी घेतली आहे. कोंबडी आणायला चाललोय आणि आता कोंबडी घेतली मी. ती 1 किलो न भरता 1.5 किलो भरली. 1.5 किलोच्या वर भरली तरी पण तिने 450 रुपये घेतले. नाही तर ॲक्च्युली आम्हाला 600 रुपयाला ती कोंबडी मिळाली. आता ती आता आम्ही जाऊन स्वतः कापणार आहे. स्वतः कापून बारीक करून खाणार. नंतर बघूया वडे बांधण्याचा प्रयत्न चाललाय त्यांचा, पण नाही तर भाकऱ्या बांधला नाही तरी पण चालते. आणि गावठी कोंबडा आणलेला आहे काकाच्या घरामधून पालवणूक करून. ऊन खूप लागतंय. ऊन खूप आहे वरून डोकं तापलंय. आमचं गाव बघा निसर्गरम्य वातावरण. संसार जसा तवा चुलावर तेव्हा मिळते भाकर. कशा भावानं काय खातो काय माहिती काहीतरी होतं बायच्या. तर आम्ही पप्पांच्या गावावरून आल्यावर लगेच पालखीनंतर दुसऱ्या दिवशी मम्मीच्या गावी आलेलो. याचं गाव जास्त लांब नाही आहे. एक पण नाही अर्धा तास तरी लागतो यायला पप्पांच्या गावावर. पण एक चांगलं आहे की आमच्या मम्मी पप्पांचं गाव एकच आहे, पण थोडं असं लांब आहे. तुम्ही बघू शकता हे आमचं घर आहे. हे जे घर आहे हे वालं ते आता जस्ट बनतं आहे. गावाला एक चांगलं आहे की खूप पीस आणि खूप हिलिंग बोलतात ना, हील होतो आपण गावी आल्यावर. खूप छान वाटतं. कोण नसतं ना, किचाट असतो ना कसला काय गोंगाटा, पक्ष्यांचा किलबिलाट. एकदम सुंदर असं वातावरण असतं गावाला. आणि आमच्या जे माझ्या आईचं एक असंच म्हणजे एकच घर आहे, त्याच्या आजूबाजूला असं घर नाही. बट आता एक बनतं आहे ते म्हणजे हे. आम्ही फक्त 4 दिवसासाठी आलेलो कारण पालखी होती आणि खूप 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 धमाल गेली आम्ही पालखीला. तुम्ही बघितलंच असं इकडे आल्यावर असं वाटत नाही की मुंबईला जावं असं, कारण खूप मज्जा येते. ते सगळे कझिन्स वगैरे असतात, एकत्र येतात काही सण असला तर ठीक आहे. आता काय करणार, मुंबईला जावंच लागणार. गावाला आल्यावर खरंच मन नाही करत की आपण फोन घ्यावा किंवा काय.
मी जेवढं काय शूट केलं मी तेवढं सगळं तुम्हाला दाखवलं आहे. दरवर्षी आपण देवाला भेटायला जातो, पण एकच वर्ष आपण देव आपल्याला भेटायला येतात, ते म्हणजे शिमगा. मी बघितलंच असेल मी काय काय एन्जॉय केलं आणि नेमकं आमच्यामध्ये कसं कसं प्रथा असते सगळ्याच गोष्टीची. जर हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून कोणी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर प्लीज करा. जर कोणी माझा मागचा ब्लॉग बघितला नसेल तर त्याला पण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर भेटूयात आता नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, लव यू.